हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर पाठीमागे बघू शकताय आंबा पूर्ण मोहरला आहे. तर आमच्याकडे कोकणामध्ये आता सगळीकडे रायवळी आंबे असतील, कलमी आंबे असतील, सगळे मोहराला लागलेले आहेत आणि माझ्या पाठीमागेच आहे. तर आता रानात आलो आहे. तर आपली जी काही भाजवणीची तयारी चालू आहे, त्याच्यामध्ये आपली पातेली गोळा करायची. तर आज पातेली गोळा करायचं काम चालू आहे. म्हणजे संध्याकाळ झालीच आहे तशी. तर आता आलो आहे आणि आता पातेली जमा करायची. तो बघायला मिळेल कशा पद्धतीने पातेली जमा केली जाते. आता तसं बघायला गेलात तर रानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पातेली असते. कारण की झाडं एवढी आहेत ज्याचं पातेला सगळं खाली पडतो. तर आपण काजूची असते, त्याच्यामध्ये किंजळीची वगैरे असते. अशी जी काही झाडं आहेत आजूबाजूला त्याची जी काही पातेली खाली पडते, तर ती आज आपल्याला जमा करायची आहे. तर शिराट्याने आता जमा करायचं काम चालू आहे. तर मी आत्ताच आले आणि पाठी बघा फुल आंबा मोहरला आणि छोटे-छोटे आंबेसुद्धा त्या मोहरमधून आता बाहेर पडत आहेत. हे बघा सगळीकडे आंबे एकदम मोहरल्यासारखे झालेले आहेत मस्तपैकी बघा. चला आता जाऊया आणि मस्तपैकी पातेली वगैरे जमा करूया. तर त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता भाजावण जवळ आलेली आहे. त्याच्यामुळे शिमगा झाला की शिमग्याच्या आधी पण काही लोकं आधी पण सुरुवात करतात भाजवणीला. नाहीतर मग म्हणजेच काय तर डाळ बनवतात आणि त्याच्यानंतर काही जण नंतर उशिरा पण करतात. तर अशी सगळी प्रोसेस आहे. तर आता आपण जंगलामध्ये आलो आहे. तर आपल्या शेजारचीच जमीन आहे त्यांच्या इथेच आपण पातेली गोळा करणार आहोत. काजू आहेत त्यांच्या. तर त्या काजूंची सगळी पातेली पडलेली आहे खाली तर ती आपण गोळा करणार आहोत. तर चला. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला जाऊया. तर ही बघा, ही आहे पातेरी आणि इकडे वरडी आहे, जो काही आपल्या ह्याच्यामध्ये गवत येतं त्याच्या वरड्या काढलेल्या आहेत आणि इथे आहे आपलं जो काही आपण पातेरी आहे ते याच्यातून नेणारं डालगं म्हणतात त्याला. तर हे पहिले बिलाचे असायचे पण आता हे असे तारेचे वगैरे विणले जातात. तर हे घरीच विणलेले आहेत. तर बघा असे सगळीकडे ना गोळा करून ठेवलेले आहेत. गाळे करून ठेवलेले आहेत पातेरीचे आणि सगळीकडे आता जमवायचं काम चालू आहे. संध्याकाळ झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही ना आजूबाजूचा परिसर बघा म्हणजे पूर्णच पातळी काढल्यामुळे ना जमीन एकदम साफ झालेली आहे, दिसायला पण छान. तर अशी सगळीकडे बघा ही जमीन मस्त छान एकदम दिसते. पूर्ण आतलं हे काढलेलं आहे हे गवत वगैरे आणि त्याच्यातलं जे काही पातेरी आहे ते तर दरवेळी आम्ही इथूनच नेतो. ही आपल्या शेजारची जमीन आहे. तर त्यांच्या इथली आपण पातेरी नेतो इथून आणि आता भाजावून जवळ आलं त्याच्यामुळे सगळी कामं आहेत ती पटपट आपण करतोय कारण की आपला काजूचा सीझन पण आहे. तर हे बघा शिराट्याने सगळं जे काही खाली पडलेलं ह्या किंजळीचा सगळा हे पातेरी आहे ही सगळी किंजळीची. तर हे आता जमवायचं काम चालू आहे शिराट्याने. तर हा शिराटा कशापासून बनतो ना, ह्याचं ते झाड पण मी तुम्हाला दाखवेन. आपल्या चॅनलवरती आधीच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल, गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये. तर हा नुकताच बनवलेला आहे आणि कशापासून बनला आहे, कुठल्या झाडापासून बनला आहे, हे तुम्हाला पुढे बघायला भेटेल. तर हे बघा आता ते एका हातात कोयती, एका हातात शिराटा त्याच्याने अशी पातेरी गोळा केली जाते. तर आता आपले भारे तरी बांधून झालेले आहेत. फक्त पातेरी आणि बाकीचे सगळे वरडी वगैरे सांगितलेल्या त्या झाल्या, की आपली मग शिमग्याच्या आधी किंवा शिमग्याच्या नंतर कधीही आपण भाजावण करून मोकळे होऊ. कारण की आपली एकच झाड आहे त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन नाही आहे. तर हे बघा अशा पद्धतीने रानामध्ये जी काही पातेली असते ती अशी गोळा केली जाते शिराड्याच्या साहाय्याने आणि मजा येते. दुसरी गोष्ट म्हणजे अशी, की म्हणजे एक बेनिफिट असं आहे, की आपले जे काही जंगल आहे ते थोडक्यात साफ राहतं. म्हणजे जो काही आता रोज पातेरं पडतं, झाडं एवढी आहेत आजूबाजूला, की त्याचं पातेरं खूप पडतं. त्याच्यामुळे आता ही साफ केल्यामुळे जमीन खूप छान दिसते दिसायला वगैरे. तर बघू शकता आपण जो काही आपले जेव्हा भारे वगैरे आपण बांधलेले तिथे पण तुम्ही बघितलं असेल त्याच्यामुळे तिथेच सगळे तोडलेले आहेत. तर तिथे सुद्धा आपण अशा पद्धतीने आपली जमीन साफ झालेली आहे. तिथे जे काही रानवट झालेलं ते तोडून आपण सगळं भारे बनवलेले त्याचे आणि पातेरीसाठी आपण इकडे कारण की तिकडे एवढी पातेरी नाही आहे, पण इथे आहे तेवढी पातेरी आपल्याला एका दाढीला बरीच होईल. त्याच्यामुळे आपण इथे पातेरी सगळी गोळा करत आहोत. तर अशा पद्धतीने अशी पातेरी सगळी शिराट्याने गोळा केली जाते. एका हातात कोयती आणि दुसऱ्या हातात शिराटा. तर बघा किती मस्तपैकी संध्याकाळ झालेली आहे छानपैकी. इकडचा थोडा कोपरा राहिलेला आहे. बाकी त्या पलीकडचा कोपरा सगळा झालेला आहे. तो मस्तपैकी पातेरी बघा जमवायचं काम चालू आहे आणि डालग्याने त्याच्यात भरून पुढे नेलं जातं. शेतामध्ये टाकले जाते. पुढे तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओमध्ये. तर बघा नक्की. जो शिराटा बनवला जातो ना, तो कुठल्या झाडापासून बनवला जातो आणि त्याला ह्या दिवसांमध्ये छान फुलंसुद्धा येतात, पण अजून फुलं आलेली नाही आहे. तर आता जो शिराटा तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये, की ज्याच्याने पातेला आपण छानपैकी गोळा करतोय, तो शिराटा कुठल्या झाडापासून किंवा कशापासून बनवला जातो ते पण दाखवते तुम्हाला आणि ते झाड जंगलामध्येच असतं. तर हा नवतरचं बनवलेला आहे. जेव्हा आम्ही आलो होतो एकदा, बरेच दिवस झाले, तेव्हा तोडलेलं होतं ते झाड म्हणजे जेव्हा फांद्या
आणि दगडाच्या खाली चेपून ठेवलेल्या होत्या आणि मग कालच शिराटा बनवून ठेवलेला होता आणि आता जंगलात येऊन त्याचा वापर करतो. म्हणजे अशा प्रकारे शिराटा बनवला जातो. तर शिराटा कशा म्हणजे झाडांपासून बनतो ते दाखवते तुम्हाला. तर हे बघा माझ्या ना समोरच ते झाड आहे. तर हे बघा, हे ते झाड आहे. आता याला पालवीसुद्धा इथे ना आलेली बघायला मिळेल तुम्हाला. पण ज्या जून फांद्या आहेत ना, त्याच आपण शक्यतो तोडलेल्या आहेत तेव्हा आणि दगडाखाली ठेवलं. तर दगडाखाली का तर शिराट्याच्या ज्या काही शिराटा एकदम चांगला व्हावा, स्ट्रेट सगळ्या अशा एकदम सरळ अशा ह्याच्यामध्ये फांद्या राहाव्या यासाठी. कारण की ही झाडं कसे सगळीच काही फांद्या सरळ नसतात. त्याच्यामुळे दगडाखाली चेपून ठेवलं ना, की त्या तशा छान सरळ राहतात. तर हे बघा, हे ते झाड आहे तुम्हाला मी दाखवते. तर ही आहे ती आजनी आणि ह्याच्यापासूनच शिराटा बनवला जातो आणि आता ह्याला ना फुलं वगैरे यायला स्टार्ट होतात म्हणजे ह्या दिवसांमध्ये जांभळ्या कलरची. तर चॅनलवरती आपला व्हिडिओ आहे. खूप सुरेख अशी फुलं येतात आणि याच्यापासूनच आपण शिराटा बनवतो दरवर्षी आणि आता जो व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ना, तो पण ह्या इथूनच नेलेले आहेत. तर मस्तपैकीच बघा, हेच ते आहे सगळं. ह्याच्यापासूनच शिराटा बनवला जातो. आजनीचं झाड म्हणतात त्याला आणि फुलं येतात मस्तपैकी. तर चला. तर हा बघा, हा शिराटा आहे. आता नुकताच बांधलेला आहे म्हणजे काल. तर ह्या आजणीच्यापासून बनवला जातो, आजणीच्या झाडापासून. तर छान बांधलेला वगैरे आहे बघा मस्तपैकी आणि त्याच्या पुढच्या ज्या काही ढिऱ्या आहेत त्या पण बघा कशा स्ट्रेट आहेत. एकदम सुकलेल्या आहेत मस्तपैकी. तर आपण त्याला चिराच्या ह्याच्याखाली ठेवलं त्याच्यामुळे ते स्ट्रेट आहेत. आता बघा अशा पद्धतीने डालगात भरून आणि डोक्यावरून घेऊन आपण जे काही शेत आहे त्या शेतामध्ये टाकलं जातं आणि नंतर मग जेव्हा भाजवण असते तेव्हा ही पातेली त्या भाजणीवरती टाकवली जाते. म्हणजे थोडक्यात काय तर दाट तयार केली जाते आणि त्याच्यावरती हे टाकली जाते. तर इथे आता त्याच्यावर भरली जाते. हा हे आहे आपलं डालगा म्हणतात याला मेन म्हणजे आणि त्या डालग्यामध्ये अशी पातेली भरायचं काम चालू आहे आणि आता सगळीकडे आमच्याकडे म्हणजे भाजवून जोरात आहे. त्याच्यामुळे सगळी लोकं रानात जाऊन पातेली गोळा करणं, कुठे भारे आणणं ही कामं चालू आहे. वरडी काढणं, गवत काढणं ही सगळी कामं ना आता चालू आहेत. तर ह्याच्या डालग्यामध्ये खूप सारी पातेली राहते आणि चेपून भरावी लागते जेणेकरून कसं जास्ती फेऱ्या होत नाहीत. एका ह्याच्यामध्ये जरी जास्ती केलं तरी फेऱ्या जास्ती मग येत नाही म्हणजे लोड जास्ती येत नाही. तर असं ना सगळे भरावं लागतं आतमध्ये. आणि पहिले ना बिलाचे म्हणजे जे काही बांबूचे असायचे, बांबूपासून बनवायचे हे आणि आता हे ह्याच्यापासून बनवलेले आहेत. हे तारेपासून बनवलेले आहेत डालगे. पण पहिले बांबूचे असायचे. पण आता जास्ती बघायला नाही मिळणार बांबूचे. पण हे असे घरात म्हणजे विणलेले आहेत हे. तर हे आपल्या घरातच विणलेले आहेत. ते तारेचे आहेत त्याच्यामुळे थोडे जड वाटतात उचलायला. पण आता ते बिल वगैरे काढून बांबूपासून जे काही तयार केलेले पहिले वापरायचे ते आता जास्ती बघायला भेटत नाहीत. त्याच्यामुळे हे असे तयार करून ह्याच्यातून घेऊन नेली जाते पातेली डोक्यावरून. तर पुढे तुम्हाला बघायला मिळेल. सो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असं सगळं जीवन आहे कोकणातल्या लोकांचं शेतीवर सगळं. तर हे बघा असं डोक्यावरून नेला जातो डालगा. तर चला, बाय बाय.